सोलापूर शहराचे महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी पोलिसांच्या मोठ्या फौज फाट्यासह सोलापूर शहरातील जिल्हा परिषद पूनम गेटच्या आजूबाजूला असलेल्या जवळपास 15 ते 20 खोकेधारकांच्या अतिक्रमण काढून मोठी कारवाई केली। त्यानंतर बनसोडे यांचा बुलडोझरची चर्चा सध्या सोलापूर शहरात पसरली असून बनसोडेंचा बुलडोझर सिद्धेश्वर पेठ परिसरातीलच हवा चप्पल या दुकानासमोरील काही खोक्यांवरती देखील चालला आहे। हवा चप्पल समोरील एका गल्लीत कटिंग दुकान, नोटरी करणारे वकिलांची दुकाने आणि इतर खोक्यांवरती बनसोडेंचा बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे सोलापूर शहरात पुन्हा एकदा बुलडोझर बाबाची चर्चा सुरू असून लोकप्रधानला मिळालेल्या माहितीनुसार लवकरच बनसोडेंचा बुलडोझर पुन्हा एकदा हवा ट्रेडर्स समोर असलेल्या पंचकट्टा मार्गावरील काही अनाधिकृत खोक्यांवरती देखील चालवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे सोलापूर शहरात ऐन बाजारपेठ रमजान सणानिमित्त भरलेले असतानाच अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांची पुन्हा एकदा धडाडीची कारवाई सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। गेल्या 30-35 वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या बाहेर अनेकांनी आपली दुकाने थाटली होती आणि व्यवसाय करत असतानाच त्यांचा संसार देखील त्या दुकानांवरती चालायचा। मात्र बनसोडेंच्या या कारवाईमुळे अनेकांचे संसार देखील उद्ध्वस्त झाल्याचे बोलले जात आहे। तर कारवाई झालेल्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्या खोकेधारकांकडून आता उपोषणाला सुरुवात झाल्याचे देखील पाहायला मिळाले आहे।